दरम्यान मनसेचा आज मेळावा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यामध्ये संबोधित करणार आहेत। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात मनसेचा हा मेळावा पार पडणार आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची सध्या सरकारवर जोरदार टीका पाहायला मिळते। आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल। त्याचबरोबर निशिकांत दुबे यांच्या या दुसऱ्या वक्तव्यासंदर्भात देखील राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा एकदा धडाडणार आहे। मुंबईतील रंगशारदा इथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असून ते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या मेळाव्याला मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच मुंबईतील विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, मुंबईतील सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आपण पाहिलं की शिवसेना, ठाकरे गट, मनसेने हिंदी सक्ती विरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र या दोन्ही पक्षांची निवडणुकीबाबत कोणतीही युती अद्याप झालेली नाहीये। त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज ठाकरे युतीबाबत काही महत्त्वाचं भाष्य करणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि शिवसेना आणि मनसे यांची युती होऊन नेमक्या किती जागा हे दोन्ही पक्ष लढवतील याबाबत आता अनेकांना उत्सुकता लागली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।